कल्पना करा, 1971चं भारत पाक युद्ध, राजस्थानच्या वाळवंटातील एक छोटीशी भारतीय पोस्ट. रात्र गडद होत चालली आहे. दूरवर शत्रूंची हालचाल सुरू आहे. पोस्टवर आहेत अगदी मर्यादित भारतीय जवान. समोर शत्रू दिसत आहे. मदत कधी येईल हेही माहीत नाही आणि मागे हटण्याचा तर प्रश्नच नाही. पण एक गोष्ट मात्र अमर्यादित आहे, ती म्हणजे देशासाठी लढण्याची जिद्द. जय हिंद मित्रांनो, मी सरू, तुम्ही पाहताय सिनेमा दर्पण. याच सत्य घटनेवर आधारित आहे जे.पी. दत्ता यांचा 1997 सालचा बॉर्डर. पण हा एक फक्त 1971 सालच्या युद्धाचा चित्रपट नाही, कारण या रणभूमीवर बंदूक घेऊन उभा असलेला प्रत्येक सैनिक सगळ्यात आधी एक माणूस आहे. कुणाच्या घरी आई त्याची वाट पाहते, कुणाची पत्नी तर कुणाची प्रेयसी, कुणाची मुलं वडिलांच्या आवाजाची वाट पाहतायत, तर कुठे निराधार वृद्ध आईवडील आपल्या एकुलत्या एक मुलाची. म्हणजेच सीमेवर फक्त एक सैनिक लढत नसतो, त्याच्या मागे उभं असलेलं एक संपूर्ण कुटुंबही त्या प्रत्येक क्षणासोबत जगत असतं. बॉर्डर या चित्रपटामध्ये या सगळ्याचं नेतृत्व करीत असतो सनी देओलने साकारलेला मेजर कुलदीप सिंग. सनी देओलचा हा अभिनय म्हणजे केवळ डायलॉग डिलिव्हरी नाही, त्याचा आवाज, त्याची नजर आणि संकटाच्या वेळी न डगमगणारा त्याचा आत्मविश्वास. काही प्रसंगामध्ये तर त्याला मोठमोठे डायलॉग बोलण्याची गरजच पडत नाही. त्याचं शांत उभं राहणंच सांगून जातं, आम्ही अजून उभे आहोत. समोर शत्रूची ताकद वाढत जाते, परिस्थिती गंभीर होत जाते, पण सैनिकांच्या मनातला विश्वास मात्र कायम असतो. कारण काही लढाया अशा असतात जिथे विजयाची खात्री नसते, पण लढण्याची शपथ असते. हा सैनिक दिवसभर सीमेवर कठोर असतो, पण रात्री त्याला आई आठवते, पत्नी आठवते, प्रियसी आठवते, मुलं आठवतात, आई वडील आठवतात. आणि मग येतं ते अमर गाणं, संदेश हे आते हे फक्त गाणं नाही, तर सीमेवर उभ्या असणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या मनातला आवाज आहे. जेव्हा घरून पत्र येतं तेव्हा क्षणभर का होईना, पण तो सैनिक नसतो, तर तो असतो आपल्या घरचा मुलगा, कुणाचा पती तर कुणाचा वडील. आणि मग तो पुन्हा युनिफॉर्म चढवतो, कारण त्याला माहीत असतं माझं घर माझी वाट पाहते, पण माझ्या देशालाही माझी गरज आहे. बॉर्डरची सर्वात मोठी ताकद म्हणजे युद्ध दृश्य नाही, ती ताकद आहे सैनिकांच्या चेहऱ्यांमध्ये. कारण त्या चेहऱ्यांमध्ये आपल्यासारखाच एक माणूस दिसतो. फरक फक्त एवढाच आहे, संकट आल्यावर आपण सुरक्षित जागा शोधतो आणि तो संकट जिथे येतंय तिथेच उभा राहतो. म्हणूनच बॉर्डर हा सैनिकांच्या शौर्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाचा आणि देशासाठी जगण्यापेक्षा देशासाठी उभं राहण्याच्या भावनेचा चित्रपट बनला. बॉर्डर पाहताना फक्त युद्ध पाहू नये, तर त्या युनिफॉर्मच्या आतला माणूस पाहावा. शेवटी युद्ध संपतं, गोळ्यांचा आवाज थांबतो, पण सैनिकाने दिलेलं बलिदान आणि त्याची वाट पाहणाऱ्या घराची कहाणी ही कधीच संपत नाही. युद्ध संपल्यावर सीमेवर पुन्हा शांतता पसरते, पण त्या शांततेत एक गाणं ऐकू येतं, मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाये. रणभूमीवर सर्वत्र पडलेली माणसं दिसतात आणि तेव्हा जाणवतं युद्धात जिंकणारा कोण आणि हरणारा कोण. कारण सीमा दोन असल्या, गणवेश वेगळे असले तरी त्या गणवेशाच्या आत धडधडणारं हृदय हे सारखंच असतं. आणि म्हणूनच बॉर्डरचा शेवट फक्त सैनिकाला सलाम करत नाही, तो आपल्याला युद्धाची किंमतही दाखवतो. कदाचित म्हणूनच बॉर्डर संपला तरी मनातली हुरहुर काही केल्या संपत नाही. जय हिंद.